नमस्कार. या मंचावरती मी मृण्मयी देशपांडे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. कोकण, मराठवाडा, विदर्भ या सगळ्या प्रांतांमधून मराठीची वेगवेगळी तरा घेऊन तुमच्या समोर आली आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला. सगळ्यात पहिल्यांदा स्वागत करूया आपल्या सगळ्या कलाकारांचं, त्याचबरोबर आपल्या लाडक्या म्युझिशियन्सचं आणि अर्थातच आपल्या लाडक्या जजेसचं, कॉमेडी किंग मकरंद नासपुरे आणि स्माइल क्वीन रेणुका शहाणे. त्याचबरोबर आपल्याकडे आज बरेच सारे प्रेक्षक सुद्धा आलेले आहेत. प्रेक्षक परीक्षक म्हणून पनवेलवरून हा ग्रुप आलेला आहे आणि या ग्रुपचं नाव आहे अंत्यविधी सेवा संस्था. त्यांचं सुद्धा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. क्रिकेटसाठीचा शेवटचा चेंडू बर्व्यांच्या घरात गेल्यामुळे मुलांसाठी दुष्काळात 13वा आहे आणि बर्व्यांच्या घरामध्ये बर्वे काका गेल्यामुळे खरोखरीचा 13वा आहे. बघूया या 13व्याची गोष्ट. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया समीर आणि भक्तीचं. सोडतच नाही. क्रिकेट 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 आता बघते या मेल्यांकडे. अरे मेल्यानो, अरे लाज नाही वाटत का तुम्हाला? हा, इथे आमच्या घरात एक विकेट गेली आहे आणि तुम्ही क्रिकेट काय खेळताय तिथे? तुम्हाला ना आता बॉल मी अजिबात देणार नाहीये आणि खबरदार कोणी माझ्या घरातून माझ्याकडे बॉल मागाल तर तंगड तोडून हातात देईन, कळलं ना? क्रिकेट खेळतात क्रिकेट, दळभद्र्यांचं क्रिकेट क्रिकेट खेळतात. मोदक आपलं श्रीनिवास 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 श्रीनिवास. कोण आले आता? काकू, पिंट्या, काकू असं कसं झालं काकू? असं कसं झालं काकू? काकू असं कसं झालं? काकू असं कसं झालं काकू? पिंट्या पिंट्या शांत हो. पिंट्या शांत हो. पिंट्या शांत हो. पिंट्या बॉल तू मारलास की नाही? मग मला काय विचारतो असं काय झालं म्हणून? नाही ते नाही, हे काकांचं असं काय झालं काकू याबद्दल म्हणतो. आणि कुठला बॉल काकू? बॉल कुठला म्हणताय तुम्ही? पिंट्या शहाणपणा करू नकोस. मला माहितीये तू बॉल आणायला चालस इथे म्हणून. नाही नाही काकू, काकू काका गेले ना म्हणून मी तुमचं सेलिब्रेशन करे, तुमचं सांत्वन करायला आलो मी काकू. म्हणजे ती खाली जी उन्हाळ मुलं क्रिकेट खेळतात त्यांनी तुला पाठवलं नाही बॉल आणायला इकडे? नाही 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 काकू, मी तो ग्रुप सोडला काकू. ती चांगली मुलं नाहीयेत काकू. तो पॅडी, योग्या, पशा चांगली मुलं नाहीयेत. पॅडीने आचरेकर काकूने इतकं छेडलं, आचरेकर काकू गेले हो निघून इथे. काकू जरा बाजूला. काय झालं काकू? काकू मी इथे काकांसाठी आलोय. काका माझे इथे दैवत होते. काका काका काकांसाठी मी ते आलोय. माझ्या फार जवळचे होते ते काका. अरे पिंट्या, काकांना बसू दे पाटावर. काका गेलेत की नाही?
सॉरी काका, सॉरी काका. आणि काय रे पिंटा, काका तुझ्या जवळचे होता असं म्हणतोस आणि काका जाऊन आज 13 दिवस झाले, तू आज येतोस होय? नव्हतं ना इकडे काकू. काकू मी गावाला गेलो होतो. मी गावाला गेलो होतो. गावावरून आलो तर काका आउट, म्हणजे डायरेक्ट पाटावर उडलं. काका डायरेक्ट पाटावर. मला अचानक एकदम शॉक बसलाच नाही काकू. काय? कारण मी बधीर झालो काकू, बधीर झालो. काही डोक्यात शिरत नव्हतं माझ्या, काही डोक्यात शिरत नव्हतं. जे तुमचं सातत्य नव्हतं ते आज माझं झालं काकू. कारण काका, कारण काका माझे दैवत आहेत. काका माझे गुरु होते. काका माझे गुरु. मला काकांना भेटायचंय. मला काकांना भेटायचंय. मला काकांना भेटायचंय. मला काकांना भेटायचंय. मला काका पिंट्या शांत हो बाळा, शांत हो. काका, काका तुम्ही माझे आहात. काका माझे आहात. काका तुम्ही माझे आहात. पिंट्या शांत हो रे बाबा, शांत हो, शांत हो. हे बघ, काका आता नाही येत रे, ते गेले आपल्याला सोडून. काका माझे बाप होते. काय? नाही म्हणजे मी मानलेला मुलगा होतो त्यांचा काकू. मी मानलेला मुलगा होतो त्यांचा आणि त्या नात्याने तुम्ही आता माझी आई झालात. मी माझं अख्खं आयुष्य तुमच्या पायाशी घालवणार काकू. माझं अख्खं आयुष्य पायाशी घालवणार काकू. परत घालवणार काकू. जरा इथे बसा ना. काय करतो पायाशी घालवणार. तो बॉल ठेव तिकडे. हात नको लावूस बाळा त्या बॉलला, नको लावूस हात. शाळा मुलगाच की नाही तो. मग घरामध्ये काय प्रसंग झालाय, तू त्या बॉलशी काय खेळतोय? मला काकांच्या पाया पडायचंय. पड बाबा, पड पाया काकांच्या, पड पाया पड पड पड. काकांना पाय नाही आहेत. काकांना पाय नाही आहेत. अरे पिंट्या, अरे फोटो आहे रे तो, आणि तो इथपर्यंतच काढलेला फोटो आहे. पाय कसे असतील त्याला? पण बाबा पाया पडून घे काकांच्या. काकू हा 13वाचा प्रसाद आहे का? ओके, लाडू आहे, लाडू. खबळ खबळ खबळ. चला येतो काकू, येतो. काळजी घ्या स्वतःची. स्वतः केलेले मोदक खाऊ नका तुम्ही. नाही नाही नाही. चला येतो याच्या गावात. अरे लाडवाचा टप्पा पडला. कमाल आहे. लाडवाचा कशाला ह्याचा पण बघतो पण. अरे अरे पिंट्या, लाडवाचा. अरे चेंडू आहे रे तो. नाही लाडू मस्त आहे. बाबा चेंडू आहे. लाडू घे आणि जा बाबा, तू जा जा जा. काका नाही गेलेत. काका नाही गेलेत. मग काका आपल्यात नाही येत आता. हे सत्य आपण स्वीकारायला हवं. नाही काकू, काका गेलेले नाही आहेत. अरे मग मी श्राद्ध काय तुझ्या पापाचं घातलं काय? तसं नाही काकू, माझा विश्वास बसत नाही काका गेले याचा. का वागलं काका? असं का वागलं आपल्याशी? का गेलं काका? शांत हो बाबा, शांत हो. हे कसं झालं काकू? हे कसं झालं सांगा ना मला. अचानकच झालं रे, अचानकच झालं. मी असे मोदक केले होते, त्याचं निमित्त झालं आणि गेले. अचानकच गेले. अटॅक आला. अटॅक अचानकच येतो काकू. तो काय व्हॉट्सअपवर मेसेज पाठवणार आहे बुधवारी सकाळी 10 वाजता येतो, तयार राहा म्हणून? अचानक होतं सगळं. अचानक चॅनलचा मेल येतो, उद्यापासून तुम्ही ना हिजा आलं. मग घराचा EMI, कारचा EMI सगळं आपलं
सॉरी काय बोलतोय बाबा हे? नाही मध्यंतरी ते झालं होतं ना त्यामुळे नाही हरकत नाही काकू मी माझ्या मामीबद्दल बोलतोय काकू माझ्या मामीबद्दल सुद्धा असंच झालं होतं तुझं सांत्वन करून झालं असेल तर जा बाबा इथून मीच चुकलो मी आणि माझं दुःख आम्ही दोघे सावतात एकमेकांना नाही मला मोकळं होऊ द्या काकू माझंच चुकलं मी गावाला का गेलो गावाला मी असतो तर काकांचा जीव वाचला असता मी त्यांना सांगितलं असतं या दळबतीच्या हाताचे मोदक खाऊ नका म्हणून चला तोंड बघा केवढा बिंडोक आहे ही काय करणार मोदक 3 बोटं घेते अच्छा पिठात कोंबते अच्छा करते मोदक होतात का चुकलं बाबा माझं चुकलं सावकाश चला काकू येतो मी अरे बेटा अरे तू ते रुमाल इकडे ठेवून गेलास बघ आणि बॉल घेतलास ते बाबा ते इकडे नाही, ते रुमाल आहे. ball दे. हे बघ टेनिसचा रुमाल आहे तो काकू अरे बघ तो बॉल आहे ना तो कालच्या त्या उन्हाळ मुलांचा आहे, कळलं का तू शहाणा मुलगाच की हो, काकू. बॉल दे इकडे जा आता. जा बाबा जा लवकर जा बाबा. का गेले काका का गेले काकांमुळे मी पोलका झालो झबलं काय झालो मी काय झालो पोरका झालो काकांमुळे मी काकांनी मला ना वाचनाची सवय लावली होती रोज माझ्या घरी याचे म्हणायचे वाच पिंट्या बेटा वाच वर्तमानपत्र वाच मी तुला दाखवतो जर तिकडे असं रोजचं वर्तमानपत्र मी घ्यायचो आता ही बातमी बघा हा मी वाचतो शास्त्र असं सांगतं की ज्यांच्या घरात मृत्यू झाला असेल त्यांच्या घरात 13व्या दिवशी सगळ्या गोलाकार वस्तू खिडकीतून बाहेर फेकाव्यात अरे कमाल आहे नाहीतर आत्म्याला शांती मिळत नाही आत्मा गोल गोल पृथ्वीवर फिरत राहतो काकू काय लिहिलंय बघा सगळ्या गोलाकार वस्तू बाहेर फेकायला लागतील काकू तुम्हाला हो नाही तुम्ही बघू नका काकू नाही तुम्ही बघू नका काकू नाही हे गोल झाला आता बाहेर टाकावं लागेल आता गोल टाकला मी नाही काकू सगळ्या गोल वस्तू टाकायला लागतील त्याचा घर गोल आहे टाका आत्म्याला शांती मिळेल टाका तो नको राहू दे माझा या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही राहू दे अरे मग का 12व 13व घालताय काकांचं तुमचं प्रेम नाहीये का काकांवर असं का बोलतात माझं खूप प्रेम होतं रे तुम्हाला असं वाटत नाही का त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी वाटतं खूप शांती मिळावी म्हणून वाटतं तुम्हाला उत्सुकता नाहीये पुढच्या जन्मात ते कोण होणार याची उत्सुकता आहे हो हा मग तुम्हाला माहितीये का कसं ते शोधायचं ते नाही तुला माहितीये येस कसं माझी आजी मला म्हणायची काय तुमच्याकडे एखादी टप्पा पडणारी वस्तू आहे टप्पा कोबी आहे कोबी आंटी नाही कोबीचा टप्पा नाही पडत तिथे भटकन बसतो काय दुसरं काय आहे दुधी भोपळा नाही दुधी भोपळा पुढे जाईल तो तसं नाही दुसरं काय तुमच्या घरात टोमॅटो नको टोमॅटो असं पाडला की ब्लॉक असं होऊन जाईल काकांना ब्लॉक झालेलं बरं नाही वाटणार ना अजून काय असं काहीतरी असं पाहिजे ना त्याला टप्पा पडला पाहिजे म्हणजे कसं माहिती घ्या बघा ना काकू म्हणजे कसं काय तुम्ही आणू शकता सांगा ना अरे काय तुझ्या हातामध्ये आहे ना याचा टप्पा पडतो काय सांगताय हो पडतो काय म्हणतात त्याला चेंडू हा चेंडू आहे याचा नक्की टप्पा पडतो मी पाडू काय होणार नाही रिस्क माझी नाही चल ह्याचा टप्पा पडतो तर एक मिनिट उत्तर दक्षिण दिशा कुठली तुमची उत्तर दक्षिण नाही आपण इकडे तोंड करून उभं राहूया इकडे काय करायचं ज्यांच्या घरातला माणूस गेला असेल ना त्या माणसाने असं इकडे उभं राहायचं आणि त्या माणसाला समोर असं व्हिज्युअलाइज करायचं आणि बरोबर त्याच्या पायाशी असा टप्पा टाकायचा तो चेंडू नंतर टप्पा पडत जिथे थांबेल त्याच्या आजूबाजूला जे काही जीव असतील त्यातल्या एका जीवाच्या रूपाने तो माणूस पुन्हा पृथ्वीवर येणार हा तर आता मी काकांच्या जास्त जवळचा होतो तर मी इथून टाकतो म्हणजे हा आता बघा गंमत अरे तू कसा जवळचा मी जवळचे ना मी बायकोला त्याची तू कसा जवळचा तिकडे मी टाकणार शांत व्हा हा तुम्ही टाकाल तुम्ही बायका असं बरोबर स्पिन करतात कधी कधी तो चेंडू परत तुमच्याकडेच येईल काका तुमच्याच पोटी येतील जन्माला ओके रेडी आहात तुम्ही आता मी 1 2 3 म्हणणार आहे एक थांबा नीट टाका 1 2 3 पिंट्या बॉल आला खाली चल ये लवकर खेळायला खाली ये चला थँक्यू काकू येतो अरे पिंट्या
अरे काकांना कुठला जन्म मिळाला? काका पुढच्या जन्मी पॅडीच्या पुटी जन्माला येणार आहे. ए पॅडी आलो रे मी. क्या बात है, क्या बात है. म्हणजे तुझ्या घरात एक विकेट गेली होती, यांची एक, पण हसून हसून आमच्या सगळ्यांची तुम्ही विकेट काढली आहे. मी अफाट स्किट होता, आपण यांच्याकडून जाणून घेऊच या कसं वाटलं. रेणुकाताई, आउटस्टँडिंग कामं केली तुम्ही दोघांनी आणि ब्लॅक कॉमेडी, ब्लॅकेस्ट ऑफ ब्लॅक कॉमेडी होती ती ऍक्च्युली. आणि भक्ती आणि सम्या दोघांनीही तोड काम केलं. फॅन्टास्टिक, भन्नाट, आउटस्टँडिंग. आणि अर्थात म्हणजे प्रश्नच नाही, मी हॅट्स देणार आहे आणि सेल्फी काढणारच आहे. दादा, अफलातून सादरीकरण. सम्या, आज तुझं सगळ्यात आधी अभिनंदन यासाठी की तू लिहिलंस खूप चांगलं, म्हणजे विशेष भन्नाट शोधलास. आणि बाकी काय, तुझ्यासाठीच तू ती इतकं ग्राउंड साफसूफ करून घेतलं म्हणल्यानंतर तुझी बॅटिंग खूप स्वाभाविक होती आणि चोपलंस तू. आणि सगळ्यात आज मॅन ऑफ द मॅच भक्ती आहे असं मला वाटतं, कारण तिने फार ग्रेट, म्हणजे तिची जर तेवढी साथ मिळाली नसती तर कदाचित हे गडबडलं असतं. पण आपण म्हणतो तसं केमिस्ट्री वर्क्स. आणि आज तुम्ही दोघांनी फार छान काम केलं, तोडीस तोड काम केलं आणि खूप मनोरंजक असा ॲक्ट सादर केला. यासाठी टोपीबरोबरच तुरा मिळालाच पाहिजे. आणि आता बघूया लाफ्टर मीटर काय सांगताय ते. मला तर बाई खूपच उत्सुकता आहे. बापरे, काय होणार आहे. 1000 लाफ्टर मीटर वेगाने तुमचे विनोद पोचलेले आहेत. खरं तर याच्यापेक्षा जास्त तिकडे काही वेग असता तर तोही वेग निश्चित तुम्ही गाठला असता. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. थँक्यू. मंडळी, कसं असतं, जनरली डॉक्टर्स, इंजिनियर्स आपल्याला सतत भेटत असतात, पण गुप्तहेर आपल्याला सारखे सारखे भेटत नाहीत. पण आज इथे एक गुप्तहेर तुम्हाला भेटायला येणार आहे, कारण तो शोधतोय त्याचा असिस्टंट. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अंशुमान आणि विशाखाचं. वा 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 वा. आता मी तुमच्या समोर भारतातला नव्हे जगातला फेमस गुप्तहेर प्रेझेंट करणार आहे, ज्याने आतापर्यंत कित्येक क्रिटिकल केस यशस्वीरित्या सॉल्व्ह केलेले आहेत. आणि हिअर कम्स द ग्रेट गुप्तहेर. अंशुमन विचार करे. सो काय, माझ्याकडे भरपूर काम वाढलेलं आहे. इतकं काम वाढलं की केस पण खूप वाढले. असं तर दाढी करायला वेळ नाही म्हणून म्हटलं एक असिस्टंट ठेवूया. आणि मी एक ऍड दिलेली आहे, आणि ऍड पण अशा कोपऱ्यात टाकलेली आहे ना की गरुडाची नजर असलेलाच ती शोधून काढेल. त्यामुळे तोच माझ्या असिस्टंट व्हायच्या लायकीचा असेल. कळ काय. चीते की चाल और बाज की नजर और विशाखा का टेरर पर कभी संदेह मत करना. ते बाबा बंगालीचा दवाखाना वरती आहे, चुकून खाली आला तुम्ही. जाता असं झालं का? ओके ओके, सॉरी सॉरी.
मी बाबा बंगालीकडे द्यायले बाबा काय नाही, त्याच्याकडे द्यायले हा काय केलेलं सर इथे जरा एक्साइट झाले ते एक साईडला जाऊन करा. हा? ते गुप्त हेअरवाले तुम्हीच का? काय बोलला गुप्त हेअरवाले तो काय भाजीवाला आहे हा? गुप्त हेरवाला काय बोलताय गुप्त हेर कळलं काय तुम्ही कोण मी काय काय कोण हो कोण कोण मी ऍक्च्युली गुप्त हेअर आहे. हा? मम्मी अमिताभ बच्चन आहे ओके आहो तुम्ही मस्करी काय करताय माझी मग काय? मी खरंच गुप्त हेर आहे हा? म्हणजे मला गुप्त हेर म्हणून तुमच्या सेवेत रुजू व्हायचंय अच्छा. म्हणून मी आजू आले Sorry. म्हणून मी आज इथे आलेले सर अच्छा. ते पेपर मध्ये तुम्ही ऍड लिहिली होती हा, ना हा. ती मी वाचली सर म्हणून मी आले. तुम्हाला गुप्तहेर व्हायचंय येस सर. गुप्तहेर होण्यासाठी असं गुप्तपणे कारवाया करायला हो. लागतात लपून छपून जावं लागतं माहितीये तुम्हाला येस सर आय नो दॅट मी लपून छपून कारवाया करू शकते. तुम्ही लपू शकता थोडस काय 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 बोलला बोलण्यामध्ये असण्यामध्ये काहीतरी असं ताळमेळ नाही मला वाटत सर हा? सर करू शकते मी सर हा? आय कॅन डू हा? दॅट येस सर इकडे या त्या खुर्चीच्या मागे जरा लपून दाखवा दबक दबक जा. तर खुर्ची मागे लपण्याचं सोडा हो हे बघा. माझ्यात आत दडलेले गुण तुम्ही लपलेले ओळखा सर ते लक्षात घ्या बर. मी लपू शकते आय कॅन डू मला बाकी सगळं जमू शकतं सर प्लीज सर बर. मला गुप्त हेअर करिअर करायचं सर बर. इट्स माय पॅशन बरं. इट्स नॉट फॅशन बरं, कळलं मला, कळलं, कळलं, प्लीज कळलं. प्लीज 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 बरोबर ठीक आहे मी तुम्हाला एक केस सांगतो ओके एक केस आहे हा सोनेरी फालतू विनोद करू नका ही जागा त्यासाठी नाहीये कळलं सॉरी केस ओके एक केस आहे माझ्याकडे हा हा लंडनच्या लंडनच्या एका एक मिनिट लंडनच्या एका काय चाललंय काय चाललंय नाही रिसीव्ह करते मी रिसिव्ह करता रिसिव्ह नाही, I'm listening, sir. करता रेकटा करून काय सर आय एम चाललंय लिस्निंग सर ऐका मी काय म्हणतो त्या आधी आय एम लिस्निंग हा, लंडनच्या एका म्युझियम मध्ये कोहिनूर हिरा ठेवलेला आहे तर तो कसा शोधून काढाल नाही जमणार ना घरी निघा. एक मिनिट जमणार आहे मला अच्छा मी काय करेन माहितीये हा? अतिशय चतुरपणे मी सगळ्यात महत्वाचं पहिलं पाऊल उचलेन सर काय मी ताबडतोब लंडनला जाईन क्या बात आहे सर काय म्हणजे तुम्हाला सुचलंय कोणाला सुचलत नसतं हे व्हेरी ब्रिलियंट कानपट फोड हेच करणार सगळे लोक पुढे काय पुढे काय ओके ओके मग मी म्युझियम मध्ये जाईन हा. तर तिथे बघेन की बाबा किती सीसीटीव्ही कॅमेरे आहेत हा? लक्षात घ्या काय महत्वाचा मुद्दा आहे मला सांगू नका तुम्ही सांगा मला काय ते किती सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ते बघीन हा. आणि मग त्या कॅमेऱ्यामधून अशी चपळतेने मार्ग करेन जणू काही फुलपाखरू असं तुम्ही या. काय कसं परत दाखवा काय ते? ठीक आहे दाखवा काय 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 ते? सीसीटीव्ही कॅमेरे असे असतील नाही हा, ते तशी चपळतेने काय बात आहे. फुलपाखरू मस्त कशी? फुलपाखरू चपळ गुड पुढे हा मग पुढे काय करेन मी हा. सीसीटीव्ही कॅमेरे कुठे आहेत ते लक्षात आल्यावर हा. मी म्युझियम मधून बाहेर पडेन का नाही जरा वेगळ्या दृष्टिकोनाने अच्छा म्हणजे म्युझियमच्या आसपास कुठे मॅनहोल आहे का बघीन मॅन हॉल मॅनहोल मग त्या मॅनहोल मध्ये मी अशी लिलया खाली उतरेन कशी 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 अशी लिलया लिहिले अच्छा तुमच्या माहितीसाठी सांगतो हा. तो मॅन होल असतो मॅन हॉल नसतो आणि ते मॅन हॉल तुमच्या साईज प्रमाणे बनवलेले नसतात ते नॉर्मल साईजचे असतात लिहिल्या गेलं ते अडकात लिहिल्या तुम्ही कळलं फालतू आयडिया निघा चला नाही सर निघा, निघा. मी अतिशय चतुर आहे सर माझ्याकडनं वेगवेगळे प्लॅन्स तयार असतात हे सर बघा. दुसरी आयडिया ऐकून घे सर अरे यार, ऐका ना सर ऐका मी ना त्या म्युझियमच्या टॉवरवर चढेन आणि काय उडी मार खालून राईट पण मी पायाला दोरी बांधेन अच्छा पायाला दोरी बांधेन हा. आणि अशी पाय वर हा. डोकं खाली असं पुलीच्या साह्याने खाली यायचं अशी झुलत 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 बरं झुलताय पुढे बोला हा, मग झुलत झुलत जिथे हिरा आहे ना हिरा हा. तिथे येईन सर हा. आणि असं तर हात लावायचा नाही का
लेझर असतात, अलाराम वाजतो. काय वाजता? अलाराम. अलाराम नाही, अलार्म म्हणतात. हा तेच ते. मग मी काय करायचं असं अलग झुलत झुलत अशी मोराच्या पिसासारखी अर्ग झुलत पुढे चाल पुढे. हा पोचायला वेळ लागतो ना हा, हा, सर. असं अलगद हिरा असा हळूच काढून घेईन सर. वाटते काय माहिती प्रॉब्लेम सॉल्व. सांगते प्रॉब्लेम सॉल्व. प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाहीये सर. त्या पुलीवरून तुम्ही खाली पडाल तेव्हा पुलीच्या आयडियावर पहिली फुली मारा. पुलीची आयडिया त्याच्यावर फुली मारा. कळला तुम्हाला? आणि तुम्ही गुप्तहेर आहात ना? हो सर. गुप्तहेर डोकं लावतो, चढता उतर खात आता चढ उतर नाही खाली. कळलं ना? हा कळलं काय? हे तुमचं काम नाहीये, तुम्ही प्लीज जा आता. सर असं करू नका, मला जायला सांगू नका. मी नवऱ्याला सांगून झाले आज काही झालं तरी गुप्तहेरची अहो, नाही हो जमणार हो. सर तो सुद्धा असंच माझ्यावर डाऊट खातो सर. मला तेच बघायचंय सर. आय वॉन्ट टू प्रूव्ह मी गुप्तहेर आहे सर. सर प्लीज आय रिक्वेस्ट यू. इट्स अ हंबल रिक्वेस्ट सर. प्लीज हे बघा ऐका. मला कळलं. प्लीज प्लीज. ठीक आहे, मी एक तुम्हाला एक परत केस समजावतो बघा. तुम्हाला जमतं व्हेरी गुड व्हेरी गुड. एका घरात एका बाईचा खून झालाय. ओके. आणि त्या घरात तिचा सासरा आहे. खोबाडाला मी चिकटपट्टी लावे ना आता. बंद करा आवाज माझा, पूर्ण ऐका आधी. सर रिसीव्ह करायला पाहिजे ना माणसाला. नका करू, पूर्ण ऐका आधी. बरं बोल. तर त्या बाईचा खून झालाय. त्या घरात सासरा आहे, सासू आहे, कुत्रा आहे, नोकर आहे. याच्यातला खरा खुनी कोण? टेल मी कुत्रा कुठल्या जातीचा आहे? तुम्हाला पाळायचंय? नाही नाही कशाला पाहिजे कुत्रा? एक डिटेल्स माहिती असायला महत्वाचं काय? खरा खुनी कोण? ओके. बायकोचा खून करणारा माणूस कोण? येस. मला वाटतं तिचा नवराच तिचा खुनी आहे सर. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तिचा नवरा कधीच मेलाय. आता बोला. मग कन्फर्म तोच. मग कन्फर्म तिचा नवराच तिचा खुनी आहे. कसं काय? आय टेल यू सर. ब्रिलियंट. कोण? ब्रिलियन्स. हा. मी सांगते. हा. काय झालं, तिचा नवरा खरं तर मेलेला नाहीये. अच्छा. त्यांनी काय केलं, एक बॉडी आणली. अच्छा. त्या बॉडीला स्वतःचे कपडे घातले. अच्छा. त्यानंतर काय केलं, त्या बॉडीचा चेहरा असा विद्रूप करून टाकला. विद्रूप. अच्छा विद्रूप. आणि मग काय केलं, जाहीर केलं की मी मेलोय मी मेलोय मी मेलोय मी मेलोय. असं त्यांनी जाहीर केलं म्हणजे असं जाहीर झालं ना की तो अच्छा. मेलाय म्हणून. ओके, असं ओके. मग त्यानंतर काय झालं, तरी गुप्तपणे आपल्या बायकोचा खून केला आणि तो लंपास झाला सर. असंच झालंय. म्हणजे दुनिया को क्या पता है कि ये इंसान मर चुका है, पण त्याने वेगळ्या आयडेंटिटीने तो जगतोय सर. डॉन 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 डॉन. हो. चारों तरफ से पुलिस उसे ढूंढ रही है, पण तो कोणालाच सापडत नाहीये सर. तुम्ही जा पटकन एअरपोर्ट वर जा, पकडा त्याला. मला कळतंय तुम्ही काय बोलताय ते. ए बरं, तुमच्यापेक्षा झालं गँगरेन डॉन पर्यंत लवकर पोहोचतं आणि तुम्ही पोहोचत नाही यार. काय हे बघा, या फालतू गोष्टी बंद करा. तुम्हाला नाही जमणार हेरगिरी. तुम्ही निघा प्लीज. सर. मला जमेल सर. प्लीज सर. कसं काय नवरा तो खुनी आहे? सर सर नवराच खुनी आहे सर. गुमनाम मध्ये काय होतं, जो माणूस पहिल्यांदा मरतो तो खरं मेलेलाच नाहीये. तो सगळ्यांचं खून करत जातो सर. म्हणून मी सांगते आता तोच खुनी आहे. माझे पेशंट संपत चाललेले सर, please. तर मी तुमचा खून करे. तुम्ही निघा आता. सर असं करू तुम्ही नका. निघा प्लीज. सर प्लीज. तुम्ही निघा. प्लीज रिक्वेस्ट आहे सर. एकदाच नको. एकदाच एकदाच नको, मी एकदाच request मला गुप्तहेर करायचंय सर. मला फार आवड आहे नका करू. नका करू सर. प्लीज सर. सर एक शेवटचा चान्स सर. प्लीज प्लीज. माझा घसा कोरडा पडलाय सर. प्लीज प्लीज. ठीक आहे, तुम्हाला एक शेवटचं सांगतो. मिशन सांगतो. मिशन बोला सर. हा. काय झालंय, आपल्या देशावर अतिरेकी हल्ला होणार आहे. ओके. काय फाटली? निघा आता पटकन. नाही 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 नाही. हा, आपल्या देशावर अतिरेकी हल्ला होणार आहे. ओके. तर तो अतिरेकी ज्या ठिकाणी आहे ती जागा म्हणजे भूमध्य समुद्राच्या ईशान्येला कर्कवृत्तापासून 10 नॉटिकल माइल्स आग्नेय दिशेला नॉर्थ पोलच्या अलीकडच्या बेटावर उभा आहे. तिथे त्यांनी शस्त्रसाठा लपवलेला आहे. तो नक्की शस्त्रसाठा किती आहे हे शोधून काढा आणि त्याला उडवून टाका आणि आपल्या देशाला वाचवा. ओके सर. ओके. येस. हे करा मी माझ्या देशासाठी वाटेल ते करेन सर. प्लीज. भूमध्य समुद्र. येस. ईशान्य. करेक्ट. कर्कटोक. कर्कटोक नाही, कर्कवृत्त. कर्कवृत्त. हा. कर्कवृत्त. हा. 10 नॉटी असायला हा? तिथे लपलं. खूप नॉटी. शोधून काढेन मी त्याला. प्लीज. शस्त्र साठा त्याच्याकडे तो शोधायचा सर. ऑल द बेस्ट. चल रे. कोणाला बोलताय? मेंदूला सांगते कामाला लाग. गॉड ब्लेस यू सर. कुठलो झक मारली ऍड दिली मी. देवा देवा नको रे नको. हे सर. हो परत काय
म्हणालात परत का तुम्ही? सर मी तुला सांगू, आपल्या देशाला काहीही होणार नाही. म्हणजे आपल्या देशाला काही होणार नाही सर. काय नाही होणार? मी तुम्हाला सांगते, शेवटी विलनच मरतो. म्हणजे पहिल्यापासून सांगते. रावण मेला, कंस मेला, मुग्याम्बो मेला. तिरंगामध्ये काय झालं? विलनच मेला सर. बॅड मॅन ऑलवेज डाईज. ते पण मरणार. आपण कशाला उगाच मारा? मरतील त्यांच्या मोतीनं. मी आता बाहेर गेले, रिक्षावाल्याला विचारलं, बाबा रे भूमध्यपर्यंत येशील का? तर नाही म्हणला. शेअर रिक्षा पण जात नाही. कसं जायचं सर? म्हणजे मस्कर सर, करा. सांगा ना तुझ्या पाया सर, पडतो. सांगा ना. तू जाग बाबा. सर ब्रिलियंट आयडिया. जाग बाबा. सर, ऐका ना. ऐका ना. खूप खूप मजा आली. मी तुझं इकडे हा 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 चाललं होतं आणि आमचं हा 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 असं चाललं होतं. काय बेरिंग होतं अफाट. आपण जाणून घेऊया परीक्षकांचं काय मत आहे. मकरंद दादा. खूप इंटरेस्टिंग प्रहसन होतं, पण मला मुळात हे धमाल का वाटलं, कारण हा विषय फार वेगळा आहे आणि पहिल्यांदाच आपल्याकडे होतोय. तुम्ही दोघांनी ॲज युजल एनर्जी वापरली, खूप उत्तम सादरीकरण केलं आणि धमाल मनोरंजन केलं. खूप अभिनंदन. रेणुकाताई. क्या बात आहे. मला खरंच तुमच्या एनर्जीचं आणि तुमच्या टायमिंगबद्दल म्हणजे नेहमीच अप्रूप वाटलेलं आहे. नेहमीच कौतुक वाटतं आणि ह्या प्रहसनात पण तुम्ही तेच दाखवलं सगळ्यांना. आणि किती म्हणजे एनर्जी. विशाखा एस्पेशली तू जे काय म्हणजे अत्यंत अग्रेसिव्ह ह ह करणं आणि फुलपाखरासारखं चालणं आणि सगळ्याच गोष्टी इतक्या लिहिल्या. तू त्या मॅनहोलमध्ये कदाचित लिहिल्या नाही पोचणार, पण हे सगळं तू इतकं लिहिल्या करतेस की त्याबद्दल मला खरंच खरंच तुझं जितकं कौतुक करायचं तितकं कमी वाटतं. अँड क्या बात आहे अंशा, तुझं टायमिंग तर म्हणजे रिअली ग्रेट आहे. तर तुमच्या परफॉर्मन्ससाठी आणि ह्या विषयाच्या वेगळेपणासाठी मी तुम्हाला हॅट्स देणार आहे. टोपी दिल्याशिवाय मला तुरे घालता येत नाही. ही एक टेक्निकल थोडं हे आहे. हातात तुरे देणं बरं दिसणार, त्यामुळे मी आता तुरे देतो. मिळालेली आहेत, तुरे मिळालेले आहेत. तुम्ही दोघे जण गुप्तहेर आहात. ओळखा पाहू लाफ्टर मीटर किती लाफ्टर मीटर वेगाने पळणार आहे ते. हा 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 बघूया काय सांगतंय. वा वा वा. खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी. ऑल द व्हेरी बेस्ट. तुम्ही बसू शकता. मित्रांनो, सगळ्या नेत्यांची जी खरी मदार असते ना, ती त्यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांवरच असते. असाच एक कार्यकर्ता इकडे आपल्याला भेटायला येतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया योगेश आणि प्राजक्ताचं. मला माहिती आहे हे राजकीय व्यासपीठ नाहीये, तरी बी मी काही इथं बोलू इच्छितो. आमचे जे युवा नेतृत्व आहे अण्णासाहेब, हे जे गावासाठी समाजासाठी झटतेत याची जाणीव तुम्हाला बी झाली पाहिजे, जशी मला झाली. आमचे अण्णासाहेब एवढे ग्रेट आहेत, ते कधीच कुठल्या कार्यकर्त्याला कार्यकर्ता समजत नाहीत, तर ते आमचा मित्र समजतेत, छोटा भाऊ समजतेत, धाकटा लहाना भाऊ समजतेत. एवढ्या मोठ्या मनाचा तो आमचा अण्णासाहेब आहे. आणि अण्णासाहेबांनी जे काही कष्ट घेतलेत, जे गावासाठी झटतेत, समाजासाठी झटतेत, याची जाणीव तुम्ही पण ठेवा आणि आमच्या सगळ्या योजनांना सहकार्य करा. एवढंच माझं म्हणणं आहे. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप शुभेच्छा. तुमच्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी ऑल द व्हेरी बेस्ट. तुम्ही बसू शकता.
कसं आहे भाषण मकरंद सर मस्त केलं ना. अण्णासाहेब म्हणले की भाषण करीत जा, कारण काय गावात नवीन योजना येतात, सगळ्या योजनेला मीच असलो पाहिजे असं काही नाही, कार्यकर्ते बी मध्ये मध्ये भाषण करत राहिले पाहिजे, तेवढी सवय होती. आणि अण्णाचा शब्द कसा टाळावा आपण, अण्णाच्या खाल्ल्या मिठाला जागावंच लागणार आहे. मोठा माणूस आहे अण्णा, लय मोठा माणूस. माय हा पहा अन्नाचा धुता हात. तू नीट राह बरं का, एक तर पाठीमागून असं बिचका जात नको माणसाला, बिचकलो असं मरे ना वाप काढत मी उलटे हातात देतो असं माग. काय तू काय काय म्हणली तू, धुता हात. अरे लाज वाटते का तुला, अरे अण्णासारख्या माणसाला असं काही बी म्हणते तू. त्याला कुठं बोलले मी, तुला म्हणले धुता हात. अण्णा असतं आता अण्णाशीच करायचं होतं ना लग्न. येडी का तू, असं माणूस माणसाची लग्न करत असतो का. माझं नाव योगेश म्हणतो, गे वेगळा करते काय तू. ए रे येडपट कुणी कडकी. अरे अण्णा आमचं प्रेरणास्थान. ज्याला लग्नाच्या पहिल्या रात्री रूम मध्ये यायला अण्णाचा आशीर्वाद लागतो ना, तो काय लायकीचा आहे कळला मला. आणि लग्नाच्या पहिल्या रात्री प्रेरणा लागत असेल तर ती लाजिरवाणी गोष्ट आहे. अरे अण्णा माझं प्रेरणास्थान आहे, आणि पहिली वेळ होती माझी म्हणून मी अण्णाचा आशीर्वाद घेऊन त्यांची प्रेरणा घेऊन आतमध्ये घुसलो. तुला नाही वाटली कोणाची प्रेरणा, म्हणजे तुझी. तरी पण माझी पहिलीच वेळ होती. असं हरकत नाही, लय दिवस झाले तर आता ते सगळं सोड. हे बघ मी तुझ्यासाठी काय आणले, घे. आज मसनात गुलाब कसा काय फुलला. एक तर मुळात तू मोगरा आहे, गुलाब नाही. आणि मसनात फुलला बिल्ला असं काही नको बोलत जाऊ. अरे प्रेम आहे माझं तुझ्यावर म्हणून गजरा आणला. माझं प्रेम तुला कळतच नाही पिल्लू. पिल्लू याचा अर्थ माहितीये का काय, या माकड तोंड्याला माझ्याकडून आज काहीतरी हवंय. आमच्या घरात गजऱ्याला समानार्थी शब्द काय माहितीये का, लाच. ए माकडा काय हवंय तुला. ते म्हणजे अण्णांनी गावात सामुदायिक विवाह सोहळा ठेवलाय आणि 100 जोडप्यांचा विवाह लावणार आहे. तर तू लग्नाला उभी राहते का म्हणलं. एकदा लग्न करून मग आयुष्य भग्न केले ते पुरेसं नाहीये का. नाही म्हणजे भक्त दाखवण्यापुरतं लग्न करायचंय काय ना. 100 जोडपे पुरेच होईना हो. आता गावात कुठून येणार 100 जोडपे, पंचक्रोशीत शोधले तरी कोणी यायला तयार नाही. म्हणून आम्ही 5-25 कार्यकर्त्यांनी काय ठरवलं की आपणच लग्नाला उभं राहायचं तिथं. लोकांना काय कळणार आहे. परत तू अशीच लग्न करायला मला काय रेबीत झालेलं कुत्र चावलंय का काय. बरं ठीक आहे हरकत नाही, तू ते गाण्यावर एवढे करायची लग्न कर, त्याच्या बायकोशी मी करतो. आपण असं तू जिभेचे 4 तुकडे करून मी नाचीन त्याच्यावर. जिभेला हाडे का मुसकाड्या तुझ्या. अरे त्याला काय होतंय, एवढा पदर असणार आहे तोंडावर, कोणाला कळणार आहे. उलट आपण दोघं लग्न केलं तर लोकांना लगेच दिसन अरे हे तर आधीच नवरा बायको आहे. असं अल्टरनेट इकडे तिकडे असे फिरवी केली तर कोणाला कळणार बी नाही. 100 जोडपे दिसले पाहिजे आपल्याला फक्त. बस हे सगळे फालतूगिरी मीच काऊन करायची. का करायची म्हणजे, अगं पत्रकारांसमोर फक्त दिसले पाहिजे 100 जोडपे. आणि हे सगळं झाल्यावर आपल्याला हनीमूनला जायला मिळणार आहे. सगळ्या जोडप्यांना अण्णासाहेब त्यांच्या खर्चानं हनीमूनला पाठवणार आहे. तू म्हणत होती ना हनुमान जयंतीला सोडून कुठंच नेत नाही, हनीमूनला जाऊ आपण आता. काय तर म्हणे हनीमून. हे बघ मला आमिष दाखवू नकोस, मला माहितीये तुला माहिती काही पडलेली नाहीये. हे सगळं तू अन्नासाठी करतो. मागच्या टायमाला मी याच्यावर असाच विश्वास टाकला. हा काय म्हणला गावातल्या परित्यक्ता आणि विधवा स्त्रिया आहेत ना त्यांना 10-10 हजार रुपये मिळणार आहेत. तर पांढरी साडी नेसून मला नेला बाया तिकडं. ते मग काय करणार मी आता, परित्यक्ताने विधवांना पैसे द्यायचे होते गावात एक बी परित्यक्तानी. मग परित्यक्ता व्हायसाठी का त्यांचे नवरे पळवू कमी का विधवा व्हायसाठी नवरे मारून टाकू, म्हणून मी ते केलं. आणि 10 हजार मिळाले ना. पण आपल्याला 10 हजार मिळाले म्हणे. 10 मिनिटं तरी हातात ठेवले का. मला असे 10 हजार मिळाले, बॅक स्टेजला गेले लगेच त्याने ओढून काढून घेतले. तेच 10 हजार गण्या कदमाच्या बायकोला, तेच 10 हजार पप्या भोसलेच्या बायकोला. 50 परित्यक्त्या होत्या, त्यातल्या 40 जणींच्या नवऱ्याचा खालून फोटो काढत होते. आणि मला घेऊन गेला होता ह्याचीच विधवा म्हणून. तर मग काय झालं, ते आपल्या पक्षासाठी करावं लागतं थोडंफार. करावं लागतं म्हणे. कशी दिसत होते मी, कपाळ पांढरं, अंगावर पांढरी साडी, असं थोबाड विस्कटलेलं. हे कमी झालं का म्हणून गळ्यात याचा फोटो का तर म्हणे याची विधवा. आणि स्टेजवर जाऊन मी काय करायचं याचं मार्गदर्शन जाता जाता हाच करतोय. फोटो आणि हा एकत्र बघून एक पोरगी चक्कर येऊन पडली ना तिकडे. त्या पोरीचं लक्ष देऊ का, समाजात असा पायंडा पडला पाहिजे. अरे आपले अण्णासाहेब बघ कसं असं ग्रास रूट मध्ये घुसून काम करतेत, ते ध्यानात घे ना तू. आता बरं अण्णाचा रूट दिसतोय. पहिला तर उठ सुट बोंब
मारायचा त्याच्या विरुद्ध. याचा अण्णा जेव्हा विरोधी पक्षात होता तेव्हा हाच बॉम्ब मारत फिरत होता की अण्णामुळे शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे म्हणून. अरे ते तेव्हा ते वेगळ्या पक्षात होते, त्या पक्षाचा अजेंडा, त्या पक्षाची ध्येय धोरणं सगळी वेगळी होती, म्हणून मी तेव्हा विरोधात बोललो. किती वेगळं आहे मला चांगलं माहितीये. आता हा माणूस मला वापरतोय तेव्हा आमच्या लेकराला वापरलं होतं. गावात 150 लेकरं आणि यांनी जाहीर काय केलं, आम्ही 1000 पोरांना पोलिओ डोस पाजू. तर काय करणार मग आता? शेजारच्या पिंपळगावमध्ये 800चा आकडा पार पडला, मग आपल्याला 1000 नको करायला? अण्णासाहेब तिथं बोलले की माझ्या गावात 1000 पोरांना पोलिओचा डोस पाजणार म्हणून. तुझ्या 1000 पोरांचा कोटा पूर्ण करायला माझ्या लेकरानं 83 वेळा पोलिओ डोस प्यायला. पक्षाचा पोर्टफोलिओ मोठा होण्यासाठी आपल्या पोरांना थोडा पोलिओ डोस जास्त पिला तर काय बिघडलं? 3 दिवस लेकरू पोलिओचे ढेकर देत होतं. त्यांना काय फरक पडतो? त्यांना काय होतं? त्याच्यात काही त्याच्या आयुष्यात बदल झाला का? आयुष्य नासवलंयस तू सगळ्यांचं. निव्वळ बिंडोक आहेस बिंडोक. तो अण्णा तुझा वापर करतोय. त्याला काय होतंय मग? आपला वापर स्वतःला करता येत नसेल तर लोक करते तर काय फरक पडतो? अरे कसला माणूस आहेस तू? तो अण्णा आहे ना, त्याच्या दृष्टीने तू नुसता कार्य करतायस, नाव गाव नसलेला कार्य करता. हा, मोठ्या मोठ्या बाता मारत फिरतो, मुलांना मातृभाषेत शिक्षण द्या, मराठीची गुढी लावा, आणि याची पोरं कुठं अमेरिकेत शिकतायत. हा, इकडं भाषणाला उभं राहिला की शानपणा शिकवतो, शेती वाचवा, शेती टिकवा, आणि याची शेती येणे करून घेतलीये आणि हा कमवतोय नफा. लोकांना सांगतो गावात उद्योगधंदे वाढवा, आणि याचा कारखाना कुठे? गावाबाहेर. आणि तिकडे वॉचमन म्हणून कोण? आमचे भूमिपुत्र. आणि अधिकारी कोण? बाहेरून आलेली लोक. अरे तुला साधी गोष्ट कळत नाहीये, आणि ज्यावेळी या गोष्टी तुला कळतील ना त्यावेळी एकटा पडशील. नाही, मला कळलेलं आहे, शपथ कळलेलं आहे. तू माझ्या खाडकन डोळे उघडले, असा फाडकन तुझ्या पायात पडा वाटलं मला. शपथ सांगतो, आता याच्यानंतर काहीच करणार नाही, राजकारण नाही, काही नाही. गुन्ह्या गोविंदानं राहीन, तू आणि मी सोबत राहू. बस बस. तू असं वागलास तर काळा बेंद्र असशील तरी मी तुझ्यावर प्रेम करण्याचा प्रयत्न कर. आता मी फक्त तुझ्यावरच प्रेम करणार. बा, एक मिनिट, फोन घेतो मग प्रेम करतो. हॅलो, हा ना, हा ना, तयारी ना, फुल तयारी आहे. लग्न करणार म्हणजे हा, ही बी तयारी आमची. अण्णा भन्नाला सांग मी तयार नाहीये. गप्पास मुस्काट फोडीन. अण्णा हॅलो, तुमचं कसं मुस्काट? नाही, हे बायको माझी मध्ये मध्ये करत होती, काही टेन्शन घेऊ नका. लग्न करणार अण्णा, आणि बायको नाही म्हणली ना तर 2 पोरी दुसरे घेऊन येतो, लग्न करतो. मग काय त्याला? हा अण्णा, हो थँक्यू अण्णा. ओके अण्णा, येतो अण्णा. हो अण्णा, हो हो. खाली आणि लगेच निघायचं आता, आणि 10-12 पोरींशी सामुदायिक विवाह करायचा. माझी पण एक महत्वाची गोष्ट राहिली आहे, मी इथं पूर्ण करून टाकणार आहे. काय राहिले तुझं आता? तुझ्यामुळे पहिल्या एंट्रीचा डान्स राहिलाय माझा. आमिर वाजव. आवदाजी गावात होईल शोभा, हे वागणं बरं नव. आवदाजी गावात होईल शोभा, हे वागणं बरं नव. आपण परीक्षकांकडून जाणून घेऊया त्यांचं काय मत आहे. मकरंद दादा. गावोगावी आता ते व्हेंगा बॉन्ड पुढारी सगळे तयार झालेले आहेत, आणि त्यापेक्षा जास्त कार्यकर्ते आहेत. फक्त आपल्या पुढाऱ्याच्या मागं बोंबलत हिंडणे असे खूप कार्यकर्ते आहेत. म्हणून काय होतं की त्या पुढाऱ्यांना उगाचच एक मोठं ग्लॅमर येऊन गेलेलं आहे, कारण इतक्या गर्दीत असतात ते, आणि कार्यकर्ते सगळे. तर ते तुम्ही मिश्किलपणे दाखवण्याचा प्रयत्न केला, एका उपरोधातनं दाखवायचा प्रयत्न केला, आणि प्राजक्ता फार अप्रतिम तू सादर केलं. आणि योग्या तूही तो कार्यकर्ता लाळघोटेपणा करणारा तितक्याच चांगल्या पद्धतीनं दाखवला. त्यामुळे एक वेगळं प्रहसन म्हणून छान वाटलं. अभिनंदन. वा. आणि आता बघूया लाफ्टर मीटरचं काय म्हणणं आहे. 500, 600, 700, 800, 900. 900 लाफ्टर मीटर वेगाने तुमचा विनोद पोचलेला आहे. तुमच्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही बसू शकता. या भागातले 3ही परफॉर्मन्सेस इकडे झालेले आहेत, त्यामुळे आपण उद्या रात्री 9:30 वाजता परत भेटणार आहोत. उद्या आपल्याला कळणार आहे या आठवड्यातली बेस्ट परफॉर्मर जोडी आणि त्याचबरोबर प्रेक्षक प्रिय जोडी. त्यामुळे उद्या बघायला विसरू नका. कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला.